विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय, त्यात मी काय दिले टायटल, की केमिस्ट्री इम्पोर्टंट क्वेश्चन्स पार्ट 2. ओके. पण एक लक्षात घ्या. एक तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा. आणि मला सांगायचं आहे, आय-एम-पी क्वेशन नुसते प्रोव्हाईड करत नाहीये, तर हा होमवर्क आहे किंवा एक म्हणतो ना आपण, एक सीरीज आहे, की ज्याच्यात मी मुलांकडून अभ्यास करून घेतोय. आमचं टार्गेट आहे, की प्रत्येक व्हिडिओमध्ये 10 क्वेशन्स तुम्हाला ॲज अ होमवर्क द्यायचे आहेत. मी जे क्वेशन्स देतोय ते सगळे पी-वाय-क्यूज आहेत. ऑब्व्हियसली ते इम्पोर्टंट आहेत. पण नुसतं तुम्हाला याचे स्क्रीनशॉट घ्यायचे नाहीये. तर व्हिडिओ पॉज करायचा आहे. पहिला प्रश्न झाला, की तो फिनिश करायचा आहे. मग सेकंड क्वेशनला हात लावायचा आहे. मी तुम्हाला सांगू का? हजारो मुलं मला फॉलो करतात. त्यामुळे मी तुम्हाला जसं माझ्या ऑफलाईनच्या मुलांना मी सांगतोय, तसं तुम्हाला सांगतोय कडक भाषेत करायचंय हे. नुसतंच व्हिडिओ बघून काही होणार नाही हे लक्षात घ्या. पण केलं तर 10च दिवसात आपला कॉन्फिडन्स एकदम हायर लेव्हलला असणार आहे आणि आपण सगळ्या एक्झाम क्रॅक करणार आहे लक्षात घ्या. ओके. मग मी सुरुवातीला जे लिहिलंय मार्च 2022 मधले हे प्रश्न आहेत. पण तो क्वेशन दिल्यानंतर तेवढाच करून थांबायचा आहे का नाही, त्याच्याशी रिलेटेड क्वेशन्स कसे असतात हे पण मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करणार आहे. हो आणि एका मुलानं थोडंसं सजेशन दिलं होतं, की टॉपिक कोणता आहे ते पण आम्हाला सांगा. कारण मी क्वेशन पेपर मधले प्रश्न घेतोय ना. तर समजून घ्या, टॉपिकचं नाव तुम्हाला कळालंच. थर्मोडायनामिक्स केमिस्ट्रीमध्ये. पण प्रश्न काय आला ह्या पेपरमध्ये, की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं मॅथेमॅटिकल इक्वेशन. ते आहे चेंज इन इंटरनल एनर्जी equals to sum of heat absorbed by the system and work done by the system. ओके. पण असं या पेपरमध्ये नाही विचारलं. त्यांनी काय विचारलंय माहितीये का? की हे जे मॅथेमॅटिकल इक्वेशन आहे फर्स्ट लॉचं, त्याला वेगवेगळ्या प्रोसेससाठी त्या चेंज काय होतो ते सांगा असं म्हणलंय. तर मी इथं लिहितो, मग तुम्हाला एक्सप्लेन करतोय, की जर आयसोथर्मल प्रोसेस असेल, तर त्यात इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट असते. डेल्टा यू इक्वल्स टू 0 येणार. मग आयसोथर्मल साठी येणार क्यू इक्वल्स टू मायनस डब्ल्यू. हे एमसीक्यू म्हणून येऊ शकतं. अरे थांबा, थांबा, थांबा. मी इथं लिहितोय काय ते लक्ष द्या. 100% आणि त्याच्या पुढं काय लिहिलंय मी? सीईटी. को बूस्टर ओपन करा. 2013-14 पासूनचे पेपर बघा. कुठलंही इयर घ्या, कोणतंही घ्या. फर्स्ट लॉ वरती प्रश्न आहेच. कोणताही पेपर घ्या. आहे म्हणजे आहे सीईटी मध्ये लक्षात घ्या. बोर्डला पण मोठा इम्पोर्टंट क्वेश्चन आहे. आता आलं का लक्षात? आम्ही काय प्रोव्हाईड करतोय? आम्ही सह्याद्री ट्युटोरियल्स तर्फे तुम्हाला असे क्वेशन्स प्रोव्हाईड करतोय, की जे येण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. त्यामुळे होईल काय? तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. मग तुम्हाला काय करायचंय? हे व्हिडिओ तुमच्या चांगल्या मित्रांबरोबर, जे थोडेसे तणावात वगैरे असतील, शेअर करा. त्यांचा तणाव नक्की दूर होईल आणि मुलं अभ्यासाला लागतील. ओके. हां, एक चुकीचं कॉमेंट आलं होतं बरं का, मी डिलीट केलं. त्या मुलाचं म्हणणं होतं, "कशाला आमची कॉम्पिटिशन वाढवताय?" ह्यो नक्कीच काहीतरी टॉपर असणार. अरे टॉपर आहात तुम्ही, खूप चांगलं आहे, अभ्यास करा. पण बाकीची मुलं पण करतायत हे बघून टेन्शन घेऊ नका. हे सगळ्यात चुकीचं आहे लक्षात घ्या. आपण आपली प्रगती करत राहायचंय. पण क्लिअरली थोडासा वेळ घेतो तुमचा ह्या गोष्टीसाठीच. शेवटी मी ऑफलाईनला जसं कायम मुलांना सांगत असतो चांगल्या गोष्टी, तशा तुम्हाला पण सांगितल्या पाहिजेत. नेहमी दुसऱ्यांना मदत करा. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना मदत कराल, तेव्हा आपोआप तुमची प्रगती होते. माझे एक स्टुडंट होते नेहा शिंदे. दिवसभर क्लासमध्ये ते अभ्यास करायचे. एक्स्ट्राऑर्डिनरी होते. 99+ पर्सेंटाइल व्ही-जे-टी-आय मधून तिनं सी-एस का आय-टी कंप्लीट सुद्धा झालं. पॅकेज सुद्धा मिळालं मोठं. पण तिला मी नेहमी सांगायचो, जर एखाद्या मुलीनं कुठला तुला डाउट विचारला, तुझा अभ्यास बाजूला ठेव आणि तिचा डाउट अगोदर क्लिअर कर. काय होणार आहे, की तुझी तयारी होणार आहे. नाहीतर बरीचशी मुलं काय करतात, "ए मला डिस्टर्ब करू नका, माझा मला अभ्यास करायचा आहे." दुसऱ्यांना नेहमी हेल्प करा. बरं. आयसोथर्मल तुमच्या लक्षात आलं? आता एडियाबॅटिक प्रोसेस असेल. ठीक आहे बघा. एडियाबॅटिक प्रोसेसमध्ये थर्मली इन्सुलेशन असल्यामुळे Q इक्वल टू 0 असतं. मग डेल्टा यू दॅट इक्वल्स टू आता Q इक्वल टू 0 असेल, इथं Q स्मॉल काढलं तरी चालेल बरं का. डेल्टा यू इक्वल्स टू डब्ल्यू आला की नाही? हा प्रश्न जेईचा आहे. की डेल्टा यू इज एडियाबॅटिक वर्क 4 मार्काला जेई मध्ये आलाय. मग डेल्टा यू इज वर्क आहे, पण केव्हा? एडियाबॅटिक प्रोसेस असेल तर. मग आयसोकोरिक असेल तर व्हॉल्यूमच चेंज होत नाही. मग आयसोकोरिकमध्ये व्हॉल्यूम जर चेंज होत नसेल, तर वर्क डन होणार नाही. तेव्हा डेल्टा यू इक्वल्स टू क्यू स्मॉल काढतोय किंवा कॅपिटल. संपलं. होमवर्कला सांगू का? आयसोबारिकला सगळं काय येईल? तुम्ही ॲज अ होमवर्क करा. मग पहिला क्वेशन क्लिअर आजच्या व्हिडिओतला?
व्हिडिओ पॉज करा. शोधा फर्स्ट लॉ. त्याचं स्टेटमेंट पण आहे. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. ते सुद्धा करा आणि हे करा. नेक्स्ट क्वेश्चन. आयसोटोनिक सोल्युशन असं पेपरमध्ये एकच डेफिनेशन आलंय. तर मी काय म्हणतो, आयसोटोनिक नंतर हायपोटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक सोल्युशन, ऑस्मॉसिस स्पेलिंग बरोबर आहे. ऑस्मॉसिस लिहितो असं. ऑस्मॉसिस ठीक आहे. त्याच्यानंतर सेमी परमिएबल मेम्ब्रेन सगळं तुम्ही करायचंय. आयसोचा अर्थ असतो सेम. टू ऑर मोर सोल्युशन हॅव्हिंग सेम ऑस्मोटिक प्रेशर आर नोन एज आयसोटोनिक सोल्युशन. हायपर जास्त म्हणजे दोन सोल्युशन मध्ये ज्याचा ऑस्मोटिक प्रेशर जास्त आहे तो हायपरटोनिक सोल्युशन. ज्याचा ऑस्मोटिक प्रेशर कमी आहे तो हायपोटोनिक सोल्युशन. ऑस्मोसिस म्हणजे युनिडायरेक्शनल फ्लो फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन असं जुन्या पुस्तकात छान दिलं होतं. तुमच्या पुस्तकातली डेफिनेशन काहीतरी वेगळीच आहे बरं का, लक्षात घ्या. तीच करा. टॉपिकचं नाव इथं आहे. सोल्युशन. पहिल्यांदा या डेफिनेशन करा. व्हिडिओ पॉज करा. ओके. मी जाऊ तिसऱ्या प्रश्नाकडे. लक्ष द्या. ड्रॉ. केमिस्ट्रीचे पार्ट 1 मध्ये डायग्राम ज्या आहेत त्या सगळ्या इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये आहेत. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, की आत्ताच्या आता सगळ्या डायग्राम करायच्या आहेत. मग त्यातली पहिली डायग्राम घ्या तुम्ही ड्राय सेल. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड पण आहे. त्याच्यानंतर H2O2 फ्युएल सेल. त्यानंतर लीड अक्युम्युलेटर. चार्जिंगची बॅटरी असते ती. त्यातनं हो, आता जे लीड अक्युम्युलेटर आहे, लीड अक्युम्युलेटर पुस्तकाचं नाव काय आहे ते बघा. 38% H2SO4 असतं आणि त्याची डेन्सिटी 1.2 असते का? मी चेक करणार आहे बरं का, लक्षात घ्या. मी चेक करतो का? कारण हा प्रश्न एक्झाम मध्ये होता. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल, की फिगरची प्रॅक्टिस करताना प्रश्न कसे विचारतायत. ओके. थोडासा वेळ द्या मला आता 1 सेकंद. 38% बरोबर आहे आणि डेन्सिटी 1.2 बरोबर आहे ग्रॅम पर मिली. म्हणजे 38% H2SO4 आहे. म्हणजे तुम्ही डायग्राम करत असताना त्या ड्राय सेलचे डायग्राम काढले. ओके. सांगू का? इथं काय लिहिलंय वाचा. JEE मध्ये विचारलंय, की ड्राय सेलचा कंटेनर कोणत्या मेटल पासून असतो? त्याचा काहीच अभ्यास नाही. तो अॅल्युमिनियम म्हणतो. कारण त्यानं लहानपणी बघितलं असतं वरचा कव्हर काढला, की अॅल्युमिनियम सारखं दिसतंय. पण ते अॅल्युमिनियम नाहीये. कमेंट मध्ये सांगा काय आहे ते. ओके. झिंक आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं झिंक आहे, लक्षात घ्या. मग कुठल्या डायग्राम करणार? इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिक मधल्या सगळ्या. मग आता आलं का लक्षात तुमच्या आपण काय करतोय ते? आपण या व्हिडिओला तुम्हाला 2-3 तास लागणार आहेत अभ्यास करायला, लक्षात घ्या, जर अगोदर केला नसेल तर. पण एकच क्वेश्चन करून आपण जाणारच नाहीये. आपण सगळं डिटेलमध्ये व्यवस्थित करणार आहे. तेव्हा 10 प्रश्न जेव्हा टार्गेट देतोय, तेव्हा वेळ जास्त दिला पाहिजे का ते पण मला सांगा बरं का. पण दुपारी म्हणजे हा व्हिडिओ झाल्यानंतर ऑर्गॅनिकची पण आपली सीरीज एक आहे बरं का. ते पण व्हिडिओ नक्की फॉलो करा. सॉल्ट ब्रिज बद्दल विचारलंय त्याचं फंक्शन. सॉल्ट ब्रिज हे इन्व्हर्टेड यू ट्यूब असते. 2 सेलला कनेक्ट करते. ओके. सॉल्ट ब्रिजमुळे त्याचं सोल्युशन एकमेकांवर मिक्स होत नाहीये. बरं इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करते. कारण सॉल्ट ब्रिजमध्ये अगर जेल असतं. सॅच्युरेटेड KNO3 असतं. मग ते काय करतात, की आयन्स दोन्हीकडे प्रोव्हाईड करतात. करा की मग सॉल्ट ब्रिज म्हणल्यावर पहिल्यांदा काढा डायग्राम, नंतर त्याचं फंक्शन्स, नंतर त्याचे एडवांटेजेस काय असतील तर डिटेल करा. क्वेश्चन नंबर 5 हाल्फ लाईफ. हाल्फ लाईफ टॉपिकचं नाव लिहितो रे बाळांनो. टॉपिकचं नाव आहे केमिकल कायनेटिक्स. ओके. हाल्फ लाईफ काय आहे? टाइम आहे ना. कशासाठी लागतो हाल्फ लाईफ सांगा? म्हणजे रिएक्शन 50% कंप्लीट होण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याला आपण हाल्फ लाईफ म्हणणार आहे. आता नीट लक्ष द्या. T चा फॉर्म्युला असतो 2.303 अपॉन रेट कॉन्स्टंट लॉग टू द बेस 10 A0 अपॉन 80. ओके. आता टी हेच विचारलंय, हे हाल्फ लाईफचं डेरिव्हेशन त्यांनी विचारलंय. जर टी ची व्हॅल्यू टी हाल्फ असेल, तर कॉन्सन्ट्रेशन ऍट टाइम टी जे असणार आहे, हाल्फ होणार ना. हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन त्याचे हाल्फ होणार. मग देअरफॉर मी इथं टीच्या ठिकाणी टी हाल्फ लिहितोय. 2.303 अपॉन के लिहितोय. लॉग टू द बेस 10 हे A0च राहणार, पण ह्याची व्हॅल्यू A0 अपॉन 2. बघा 2.303 अपॉन के लॉग टू बेस 10 A0 ला A0 कॅन्सल 2 आलं. आता माझा होमवर्क बघा. लॉग टू द बेस 10 2 पासून लॉग टू द बेस 10 9 पर्यंतच्या सगळ्या व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या. सीईटी साठी लागणार आहे.
ह्याची व्हॅल्यू आहे 3010. मग 2.303 इंटू 0.3010 डिवाइड बाय के आणि हे येणार आहे 0.693 अपॉन के. हे त्यांनी विचारलंय बरं का हाफ लाईफ या पेपरमध्ये. पण मी तुम्हाला होमवर्क देतोय. वाचा. झिरो ऑर्डर साठी हाफ लाईफचा असा फॉर्म्युला तयार करा. हा जो आहे तो फर्स्ट ऑर्डर साठी आहे बरं का, लक्षात घ्या. झिरो ऑर्डर साठी असा फॉर्म्युलाच नसतो, त्यात लॉगच नाही आहे. मग झिरो ऑर्डर साठी हिंट पण देतो. टी चा फॉर्म्युला असा आहे, ए नॉट मायनस ए टी अपॉन के. सिंपल. मग ए च्या ठिकाणी ए नॉट बाय 2 पुट करा. ए नॉट अपॉन ट्वाइस के येतंय का बघा, करा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, ह्याचं प्रूफ आहे. मी तुम्हाला सांगतो. कळेल तुम्हाला मी काय लिहिलंय, जो जास्त लिहायला नको. सह्याद्री ट्युटोरियल्स या आपल्या चॅनलवरती पीएच प्लस पीओचा सेपरेट व्हिडिओ येतो बघा. निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ OH मायनस कॉन्सन्ट्रेशन म्हणजे पीएच. निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे POH. तर एक लक्षात घ्या, आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर घ्या, दोन्ही बाजूचा लॉग घ्या. प्रॉब्लेम सॉल्व, डेरिवेशन कंप्लीट होते. 2 मार्काचा आहे, लक्षात घ्या. फिनॉल मी सांगतो परत, आपल्या चॅनलवरती फिनॉलवरचा सेपरेट व्हिडिओ आहे, त्यात मी प्रिपरेशन रिएक्शन सगळ्या घेतल्या प्रॉपर्टीज. इथे त्यांनी विचारलंय फिनॉल फ्रॉम, मी नाही सांगणार. फिनॉल फ्रॉम क्लोरोबेन्झीन, फिनॉल फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड, फिनॉल फ्रॉम क्युमिन, फिनॉल फ्रॉम ॲनिलीन. या रिएक्शन्स आहेत. प्लास्टिक प्रोसेस, डाऊज प्रोसेस. प्लास्टिक बहुतेक सिलेबस मध्ये नाही आहे, डाऊज प्रोसेस आहे. कमर्शियल आहे फ्रॉम क्युमिन. सगळं करायचं, लक्षात घ्या. ग्रीन केमिस्ट्री शेवटचा टॉपिक, डेफिनेशन. ग्रीन केमिस्ट्रीची डेफिनेशन त्यांनी विचारले. तर मी सांगतो, पर्सेंटेज ऍटम इकॉनॉमी का करायचं. इतकं इझी आहे. समजा मला रिॲक्शन दिले, ही रिॲक्शन तुम्ही पर्टिक्युलर प्रॉडक्ट साठी करताय. मग त्या प्रॉडक्टचं मोलार मास वरती येणार. बाकीचे बाय प्रॉडक्टचं मोलार मास कन्सिडर करायचं नाही, पण डिवाइड बाय टल मोलार मास, तिथं मात्र रिएक्टंट जेवढे आहेत त्या सगळ्यांचं मोलार मास काढायचं इंटू 100. काढा की ग्रीन केमिस्ट्री टॉपिक आत्ता करा. सीईटीच्या 50% पेपरमध्ये पर्सेंटेज ऍटॉम इकॉनॉमी असते. तर ती गंमत काय सांगू का, डिझायर्ड प्रॉडक्टचं मोलार मास दिलेलं असते. समजा 23, ये बी दिलंय 46 इंटू 100, 50%. आणि इतकं सोपं सीईटी देते आणि बोर्डला रिएक्शन दिले तर काय प्रॉब्लेम आहे. क्रमिक मास नंबर प्रत्येकाचा देतात, ते लक्षात घ्या. द नेक्स्ट लिगॅंड्स. टॉपिक कुठला, कोऑर्डिनेशन कंपाऊंड. लिगॅंड बद्दल काय लिहिणार, त्याची डेफिनेशन लिहा. की सेंट्रल मेटल आयटमला जे काय ग्रुप्स अटॅच असतात त्याला आपण लिगॅंड म्हणतात. काय करतात ते, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करतात. टाईप काय त्याचे तेही करून टाका. इथं फक्त डिफाईन म्हणलं असतं, पण टाईप मोनोडेंटेंट लिगॅंड, बायडेंटेंट लिगॅंड, अँबिडेंटेंट लिगॅंड. म्हणजे प्रश्न काय माहितीये का, सीईटी साठी एमसीक्यू मोस्ट इम्पॉर्टंट. विच ऑफ द फॉलोइंग इज 2 डोनर आहेत किंवा 6 डोनर आहेत असं आहे. 6-7 डोनर असणारे पण लिगॅंड आहेत, हे लक्षात घ्या. नावं त्यांची लक्षात घ्या तुमचं तुम्ही. आता मला पटकन आठवेना झालंय. इथिलीन डायअमाइन टेट्राएसिटेट असं कुठलं एडीसी असं काय नाव आहे. चेक करा बरं का, लक्षात घ्या. चेक कशाला करा, 2 मिनिटात मीच चेक करतोय. व्यवस्थित समजून घ्या. कोऑर्डिनेशन कंपाउंड. कोऑर्डिनेशन कंपाउंड मधील सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे लिगॅंड्स. ओके. आणि ह्याच्या लिगॅंड्स मध्ये ना लक्षात घ्या. ओके. एक सेकंद. लिगॅंड मध्ये हेक्साडेंटेट लिगॅंड आपण शोधतोय. हेक्साडेंटेट लिगॅंड. ओके. तुमचं खरं सांगू का? मी कायम जुनं पुस्तक वापरलं बरं का. हे जे जुनं पुस्तक आहे ना, त्यात लगेच सगळं सापडतं बरं का. ठीक आहे. अँबिडेंटेट लिगॅंड. ओके. हां. इथिलीन डायअमाइन टेट्राएसिटेट. ओके. ते हेक्साडेंटेट लिगॅंड आहे. ओके. झेलेट ते आय थिंक बायडेंटेट लिगॅंड आहे. दिलेत तुमच्या पुस्तकात नावं तीच विचारतात बरं का, लक्षात घ्या. NO2 मायनस किंवा ONO हे अँबिडेंटेट लिगॅंड आहे. ओके. आता लास्टचा प्रश्न. याची एक्झाम्पल विचारलेत. PHBV, नायलॉन 2, नायलॉन 6. 2च एक्झाम्पल आहेत आपल्याकडे पुस्तकात, लक्षात घ्या. बायोडिग्रेडेबल पॉलिमरचे. आता सीईटीत पण हाच प्रश्न आलाय. विच ऑफ द फॉलोइंग इज अ बायोडिग्रेडेबल पॉलिमर. करताय मग व्यवस्थित. खूप अभ्यास दिलाय. मन लावून करा. ऑल द बेस्ट.